अशोक खरातसह आता हा मोठा मंत्री सुद्धा पूर्ण कामातून गेलाय। मोठा दणका, मोठा खुलासा। होय, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। कॅप्टन अशोक खरात याच्या जाळ्यामध्ये अनेक महिलांचे शोषण, अनेक महिलांचे जबाब आणि यातून सर्वात मोठा धक्कादायक खुलासा। अशोक खरातसह राज्यातील या मोठ्या मंत्र्याचा सुद्धा लागला नंबर। संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा, या मोठ्या मंत्र्यांचा सुद्धा भांड फुटलं। अत्यंत खालच्या लेवलचा धक्कादायक व्हिडिओ आत्ताच व्हायरल। होय, या मंत्र्याची सर्व आपण ती तसली व्हिडिओ तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार, जे बघून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट निर्माण होणार। या मोठ्या मंत्र्याचे काळे कृत्य आपण तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार। फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा। हा व्हिडिओ कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। या कॅप्टन अशोक खरात याची दिवसानदिवस नवनवीन कारनामे आता उघडकीस येत आहे। अत्यंत खालच्या लेवलचं काम हा अशोक खरात स्वतः तर करायचाच, परंतु काही मोठ्या लोकांना सुद्धा त्याने यात सहभागी करून घेतलं होतं। अनेक महिलांचे यांनी शारीरिक शोषण केलं। त्या महिलांना हा धमकवायचा, त्या महिलांना घाबरून द्यायचा आणि त्यांना आपल्या जाळ्यात फसवायचा। याच्यासोबत काही मोठे मंत्री सुद्धा सहभागी होते, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो, कोणीही विश्वास ठेवणार नाही। परंतु या मोठ्या मंत्र्यांनी या अशोक खरातसोबत मिळून असे काळे धंदे केलेच। हे सगळे मी तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार। आपल्याकडे आत्ताच अशा काही व्हिडिओ क्लिप सापडल्या, ज्या बघून तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसणार आहे। हे सर्व मी तुम्हाला पुढे या व्हिडिओत दाखवणारच आहेत। फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सगळ्यात मोठे पुरावे हे माझ्याकडे आहेत। या अशोक खरातचे काय काय कारनामे आहेत आणि यामध्ये कोण कोण विरोधी पक्षातील नेते सुद्धा याच्या संपर्कात होते, याच्यासाठी कोणी कोणी काय काय कामं केलेत, कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदाराने याच्यासाठी काय काय उद्योग केला, ते सगळं माझ्याकडे गुपित आहेत। फडणवीस साहेबांनी त्याचं भांड फोडलं आणि याला कामाला लावलं। कारण की ज्यावेळेस याच्या गुप्ता व्हिडिओची माहिती पोलिसांना लागली होती, त्यानंतर पोलिसांनी डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करून या बाबाविषयी सगळी माहिती दिली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती कठोर कारवाई करा आणि याला चांगला मोठा दणका द्या असे आदेश दिल्यानंतरच या अशोक खरातला अटक करण्यात आली आणि पोलिसांनी चांगला प्रसाद त्याला दिला। परंतु आत्ताच एक मोठा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्यानुसार हा मोठा मंत्री सुद्धा त्यामध्ये आता गुंतणार। यांचा पडद्यामागचा हा सगळा काळा खेळ आत्ताच उघड झाला असून मी तुम्हाला व्हिडिओत ते सगळं सांगणार। याच्या दरबारामध्ये येणारे कुणी साधे व्यक्ती नव्हते, मोठे मोठे कॅबिनेट मंत्री, मोठे मोठे अधिकारी। काही दिवसापूर्वीच याची मोठ्या IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। नेमकं हे मोठे IAS अधिकारी याच्याकडे कशासाठी आले होते, याचा सुद्धा आता उलगडा होणे गरजेचे आहे। याच्याकडे येणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांना, श्रीमंत लोकांना हा काहीतरी आमिष द्यायचा, त्यांना घाबरून द्यायचा आणि काहीतरी भविष्य सांगायचा आणि त्यानंतर लाखो करोड रुपये या मोठ्या लोकांकडून उकळण्याचं काम या भोंदूबाबाने केलं आणि हजारो कोटी रुपयांची मालमत्ता माया जमा केली। या भोंदूबाबाच्या नावावर, याच्या बायकोच्या नावावर, याच्या इतर काही जवळच्या लोकांच्या नावावर हजारो कोटी रुपयांची मालमत्ता सापडल्याची माहिती मिळत आहे। तसेच याच्यासाठी काही मोठ्या मंत्र्यांनी सुद्धा अंतर्गत कामा केल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। याच्यासाठी काही मंत्र्यांनी कॅबिनेट बैठक बोलवून पाईपलाईनसह इतर कामं करून घेतली। याच्या दरबारामध्ये मोठे मोठे नेते, मोठे मोठे मंत्री झुकायचे, त्याच्यामुळे त्याला बळ आलं होतं आणि हा गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा आणि अनेक महिलांचे शारीरिक छळ करायचा। म्हणजे इतक्या खालच्या लेवलचं काम केलेलं आहे त्यांनी काही महिलांसोबत की खूप वाईट काम झाले नाहीत। या सगळ्या महिलांना न्याय मिळणे गरजेचे आहेत। याच्याकडे जे 58 व्हिडिओ सापडले, त्या प्रत्येक व्हिडिओची पडताळणी करून त्यामध्ये कोण कोण महिला आहेत त्या सर्व महिलांना समुपदेशकांकडून आधार देणे गरजेचे आहेत आणि पोलीस संरक्षण देणे सुद्धा गरजेचे आहे। सुरुवातीला अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची हादरवणारी माहिती समोर येतेय। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं। खरात विरोधात आता सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 3रा गुन्हा दाखल झालाय। तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, तू मागील जन्मातली अप्सरा आहेस, तर मी कृष्णाचा अवतार, अशा बाता मारत त्यानं महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालाय। लग्नाचा आमिष दाखवत या घटस्फोटित महिलेवर तांत्रिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण करण्यात आलं। ही महिला गर्भवती राहिल्यानं खरातचं पितळ उघडं पडलं। या महिलेचा गर्भपात देखील केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, 3रा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये नेमके काय काय दावे करण्यात आलेले आहेत तक्रारीच्या माध्यमातून?
ऋतुजा, हा जो तिसरा गुन्हा दाखल झालेला होता तो खरं तर परवा रात्री हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आधीचा जो गुन्हा होता त्यामध्ये एक ती गरोदर महिला होता, तिच्यावरती अत्याचार हे करण्यात आलेले होते. आणि या गुन्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर या गुन्ह्यामध्ये की मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्माची अप्सरा आहे आणि मी भविष्य देखील सांगतो असं म्हणत कॅप्टन खरातने या महिलेला जे आहे तिचं या महिलेची फसवणूक केली होती. यासोबतच माझ्या नशिबामध्ये 2 विवाह आहे, तू माझ्याशी विवाह कर आणि मी आणि तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर जादूटोणा केला, काही मंत्र उच्चारले आणि त्या महिलेवरती अत्याचार हे केलेले होते अशी एक माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून मिळालेली आहे. यासोबतच आपण जर बघितलं तर आता जी काही अपडेट येते त्यानुसार कॅप्टन अशोक खरातचा जो काही पीए होता, जो खरं तर त्याचे सर्व आर्थिक व्यवहार असेल, जनसंपर्क असेल किंवा मिरगाव मध्ये येणारे त्या मंदिरामध्ये त्यांचे येणारे भक्त असेल, यांची वेळ ठरवणं असेल, असे अनेक महत्वाची कामं ज्याच्या हातामध्ये होती, तो अशोक खरातचा पीए रमेश हिंगे हा सध्या फरार झालेला आहे. अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये याची मोठी इन्व्हॉल्वमेंट असावी असं देखील संशय आहेत. यासोबतच त्या भेटीगाठी ज्या होत होत्या खरात सोबतच्या तो देखील हाच घडवण्यात होता अशी देखील एक माहिती आहे. आणि आता त्याची संपूर्ण शोध मोहीम जी आहे ती सध्या एसआयटी कडून केली जाते आहे. अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. खरातला फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. गुण काय मनामध्ये विचार आलाय, काय त्याला शिक्षा व्हायला पाहिजे? त्याला तर आमची अशी इच्छा आहे की त्याला फाशीची शिक्षा 100% झाली पाहिजे. याचं कारण असं, जर त्याला फाशी नाही दिली तर आजूबाजूला जे काळे धंदे करणारे किंवा जो नालायकपणा चालतो तो नालायकपणा 100% परत जागृत होईल. कारण लोक आणि तरुण पिढी किंवा मग असे धंदे करणारे लोक म्हणतील का याचा जर एवढा मोठा हस्ती होती, याचं मंत्री अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट असून सुद्धा तो जर घरी आला तर आपण इझी घरी येऊ, म्हणून हा प्रकार परत परिसरामध्ये चालू होईल. या प्रकाराला जर बंदी घालायची असेल, जर आळा घालायचा असेल तर त्या कॅप्टन खरातला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे असं आमचं सगळं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतोय. याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही स्वयंसेवक म्हणून तिथे काम केलेलं आहे. कोणत्या कोणत्या लोकांचा तिथं राबता असायचा, कुणाची ये जा असायची? त्यावेळेस आम्ही जेव्हा स्वयंसेवक म्हणून एक 8-10 वर्षापूर्वी काम करत होतो त्यावेळेस तिथं जे बॉडीवर लोक आता दिसत आहे, तुमच्याकडे जो बोर्ड आले त्या बोर्डवरलेच लोक दिसायचे, काही शिर्डीचे. त्यावेळेस तर काय असं कोणी काही जास्त मंत्री वगैरे दिसत नव्हते. पण त्याच्यानंतर खूप आम्हाला मुख्यमंत्री भेटले. त्याच्यानंतर रुपालीताई चाकण करता प्रत्येक आठवड्याला इथं होत्या, त्या इथंच होत्या कंटिन्यू. दीपक केसरकर आणि त्या म्हणजे खूप खूप मंत्री जंत्री अधिकारी सगळे यायचे इथं. आणि ते हे सगळं बघून, हे सगळं ऐकून आजूबाजूला परिसरामध्ये त्याच्या विरोधात जायला कोणी तयार नव्हतं, लोक घाबरायचे. आता हे सगळ्यांना कळालं का आता तो सुटू शकत नाही, त्याने खूप मोठा भयंकर नालायकपणा केलाय, म्हणून लोक कुठेतरी आता जागृत झाले आणि त्याच्या विरोधात बोलायला लागले. तुमच्यासोबत काय घडलंय? खरातचा कसा संबंध आला? ते खरातने ना पहिली 2 गुंठे जागा त्या गटात घेतली होती 357 गट नंबर पाथरेमध्ये. तर त्याच्या शेजारी आम्ही पुन्हा 2 गुंठे जागा, तिचा व्यवहार झाला साहेबराव नरोडे यांच्याशी. आणि त्यांनी तो आमचा व्यवहार समजल्यानंतर त्यांनी तहसीलला त्यांना सांगून आमचं खत बंद केलं. 2017 साली आमचा व्यवहार झाला आणि 3 वर्ष आमचं खत होऊन दिलं नाही. 2020 साली आम्ही ते खत केलं आणि जो खरेदी देणारा होता आम्हाला त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं. ते तिने नाही मारलं, तो नव्हता, पण त्याचा गुंड होता सिन्नरचा. तो कोण होता हे मला पण माहित नाही. एकूणच अनेक गुंडांना घेऊन जमिनी हडपण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले इथे? ते मला नाही सांगता येत, पण मला घेऊन दिली नाही. हो, एवढंच माहिती.